चटणी अशी रेडी करून ठेवता का? हो, सगळं रेडी असतं आपलं. अच्छा. वडे बनवायच्या वेळेस फ्रेश असे गोळे तयार करायचे आणि बनवून घ्यायचे. हो. मला झाप होता. यस, मी आता तू कडे स्पीड भरपूर आहे हा कामाची. तुमचं नाव काय दादा? चंदू. हां, चंदू भागोजी. अच्छा. काय करून मध्ये आपल्या बॉम्बे वड्यात आणि कोल्हापूरच्या वड्यात फरक काय असतं? बॉम्बे वडा कसं गोलपाव असतो आणि कोल्हापूरचं ते आपल्या स्लाइस ब्रेड असतो माहिती आहे का? अच्छा. लांबडा. ओके. म्हणजे हे तर पावाबद्दल, पण वड्यामध्ये काय फरक पडतो असं? वड्यामध्ये ते कसं त्या चटणीतून येतं ना. हां. ह्याला चटणीतून येत नाही, ह्याला पुदिना चटणी, लाल चटणी असं. अच्छा. असा विषय. तर त्याच्यामध्ये जे इंग्रेडियंट्स वगैरे वेगळे असतात काही? आज थोडंफार असतं की. हा का? काय काय असतं नेमकी? त्यात ते उडीद डाळ ते नसते, उडीद डाळ. हां. ते तर घालतात मोठ्या वड्यात. अच्छा. बॉम्बे वड्यात येत नाही? नाही, ते नाही घालत. इथे 6:30-7 नंतर मार्केट फास्ट असते. फास्ट आहे ना? हो, येतोय. गपके जरा. हो, आवाज कमी करा तुमचा दादा. माझं नाव चंदू भागोजी. नारायणी वडा. वडापाव. बॉम्बे वडा आलाय ना त्याच्यामध्ये? हो, नारायणी बॉम्बे वडा. बॉम्बे वडा म्हणजे काय डिफरन्स? बोल ना. काय फरक काय त्याच्यात बॉम्बे वडा आणि कोल्हापूर वडा? कोल्हापुरी वड्याला कसं स्लाइस येते ब्रेड. अच्छा. हे बॉम्बे वड्याला गोलपाव असतो आणि त्याला सॉस चटणी लावून देतोय. इथं पावचं चटणीचं झालंय, पण वड्यामध्ये काय फरक असतो? वड्यामध्ये त्यात उडीद डाळ ते नसता कोल्हापुरी वड्याला. हे आपल्या बॉम्बे वड्याला तसं काय नाही. वड्याची साईज कोल्हापूरपेक्षा छोटी असते का? हो, नाही ती मोठी असत्या. हे बॉम्बे वडा छोटा असतो, कोल्हापुरी वडा मोठा असतो. अच्छा. याची काय प्राईस ठेवली तुम्ही? 10 रुपये. 10. आणि कोल्हापूर वडा केवढा लागतो? आत्ता सध्या चालू आहे 28-30. एवढा फरक आहे? हो. त्याच्यामुळे तिकडे बॉम्बे वड्याला गर्दी लागते. होय. मसाला वगैरे कसा यूज करतात? आलं, लसूण, मिरच्या. आणि मिरचीचा काय फरक आहे? हिरवी, लाल? लाल, हिरवी मिरची दोन्ही पण चालत्या. जे असेल ते यूज करायचं. अच्छा. हे दोन्ही पण ऑप्शन असतात? हो. मग जास्त पसंत काय करतात? त्या बॉम्बे वड्याला लाल यूज करतोय मी. कोल्हापूरचे लोक तर खूप तिखट खातात. हो, ते कोल्हापुरात तिकडं चालते. तुम्ही कसं करताय? ॲडजस्ट कसं करताय? लाल मधल्या थांबा. किती पाहिला आहे? पार्सल आहे. तुम्ही हसू नका रे. तुम्ही नका.
अच्छा, सोबत मिरची वगैरे सगळं देतं का? हो. सॉस चटणी काय असते? सॉस चटणी लावली असते पावाला. अच्छा. ही आपली लाल चटणी असत्या आणि ही पुदिना चटणी असते हिरवी. थांबणार 2 पावला मिनटं. लावून देता का? द्या इकडं. हां, पावला लावून देता? हो, पावाला लावून देतो. दादा, सुरुवात कशी झाली आहे नारायणी बॉम्बे वड्याची? नारायणी बॉम्बेवडा पहिला मी एका ठिकाणी कामाला होतो. तिथनं मी सोडून डायरेक्ट चालूच केलं. किती वर्ष काम केलं मग? केलो 5-6 वर्ष केलो की. 5 वर्ष दुसरं केलं. हो. शिक्षण किती होतं तुझं? मी 10वीतनं शाळा सोडली. का हो? असं काय शिकण्यात काय हे नव्हतं. घरची परिस्थिती. तसं काय नाही, घरची परिस्थिती तसं काय नाही. मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे मी बिझनेस चालू केला. 5 वर्ष मग पुढं काम केलं कोल्हापुरात का बाहेर? नाही, इथं काका शाहूपुरी आपलं सायबर चौक तिथं काकांचंच आहे, तिथंच केलं. किती होते का? नाही असंच आहे इथं पण. इथं पण असंच आहे, बॉम्बेवडाच आहे. अच्छा, त्यांच्या इथं काम केलं. हो तर 5 वर्षानंतर स्वतःचं काय हो. कसं उभा केला मग भांडवल वगैरे हे कसं तयार केलं? दोन लावा. कसं बनवलं, काय केलं? पैसे होते माझ्याकडं, थोडेफार इकडनं तिकडनं गोळा करून केले चालू. ही गाडी तू बनवली पहिल्यापासून अशीच आहे का? ना पहिला एक भाड्याने गाडी घेतली मी, आणि नंतर जसं पैसे येईल तसं घेतली नवीन गाडी तयार करून. आता टोटल किती वर्ष आले तुला या गाडीला? झाली की 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून आले का? टायमिंग काय ठेवलं तू? सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत असतोय. 2 ते 4 बंद. 4 ते 9:30 पर्यंत असतोय. 9-9:30 पर्यंत. बॉम्बे वडाच बनवतो का? हो, फक्त बॉम्बे वडा नाही, बाकी काय नाही, फक्त बॉम्बे वडा. याच्यात स्पेशालिटी केली आहे. हो. त्यावेळेस सुरुवात केली पहिल्या दिवशी कसा धंदा वगैरे कसा झाला? पहिल्या दिवशीपासून चालू आहे, हा. चांगलं चालू आहे. पहिल्या दिवशी झाला एक 2,000 रुपये. पहिल्याच दिवशी हो, पहिल्या दिवशी झालेला. टोला लावला. आता सध्या मग आता चांगलं चालू आहे. आता होते 4-5 हजार रोजचा. किती वडे जातात? काय 300-350 जातात. आता लोकांना माहीत पडलंय बघ. हो. कुठून येतात ते खायला? हां, खायला कुठून येतात? याच्यात लांबून लावून पार्सल असते जास्त. अच्छा, कुठूनकडे जात आहे? कुठून जात आहे पार्सल वगैरे म्हणजे? पार्सल जातात की असं इथं पलीकडे HDFC बँक आहे, तिकडे पार्सल असते आपल्याला. अच्छा, सगळं एकटाच हँडल करतो का कामाला तुम्ही आहे अजून? पहिला होता, भाऊच होता. हां आता ते दुसरीकडेच म्हणजे त्याला दुसरं हे करायचं आहे, हां इलेक्ट्रिशियनचं करायला आहे तो. हां हां. मग आता एकटाच करतो हो, सगळं? एकटा करतो. आता किती वाजेपर्यंत संध्याकाळी चालू राहील? असते 9:30 पर्यंत, 9-9:30 पर्यंत असतो की. अच्छा, 9-9:30 पर्यंत. हो. काय वाटतं तुझं शिक्षण नाही झालंय काय नाही, पण असं धंद्यात उतरलाय, काय वाटतं म्हणजे मला धंदाच ओके वाटतोय, धंदा भारी वाटतोय नोकरीपेक्षा. म्हणूनच मी ह्यात उतरलो. काय म्हणजे काय फरक असतो नोकरी धंद्यात, सांग जरा. नोकरी म्हणजे कसं आपल्याला बाहेर घ्या, कसं सांगू आता. रेडी? हां, काय फरक वाटतं नोकरी धंद्यात? नोकरीमध्ये आपलं रोजचं असेल ते घर चालते, आणि बिझनेसमध्ये कसा ताजा पैसा असतोय. अच्छा, गुलामगिरी वगैरे नाही, नोकरीला बोलून घ्यायला लागते मालकाकडनं. हां. आपलं स्वतःचं असलं काय नाही, कधी पण आलं तर चालते. अच्छा, त्या दिवशी सुट्टी घ्यायची? हो, सुट्टी काय त्या सुट्टी मिळत्या. हो, 20. हो. एकच बाजू आहे का बघा? एकच आहे. नाही बाजू आहे, दोन्ही पण आहे. मध्ये मध्ये फाटली नाही ना असं? आहे, चांगले आहे. खूप पातळ वाटली मला तुझी. आता फॅमिली मेंबर वगैरे किती आहेत? आहे 3 भाऊ आहे आणि मम्मी पप्पा. अच्छा,
पावची साईज अशी एवढी बारीक येते का तुमच्या इकडं? हो इकडे बारीकच असते बॉम्बे वड्याला हां. वड्याच्या मानानं. अच्छा. वडा पण लहान आणि पाव पण हो लहान पाव आहे पण ना? लहान. ते परवडतं 10 रुपयामध्ये? आता सध्या तरी नाही परवडत. आता जरा महागाई वाढल्या ना हां. त्यामुळे नाही परवडत सध्या. ही चटणी कशापासून बनवली म्हणता? ही का हां. ही कांदा लसूण. बघा बरं होती. ही कांदा लसूण. अच्छा. हे असं म्हणजे पावडर आहे. हो पावडर. आणि इकडं हे पुदिना वगैरे. ही पुदिना चटणी. तुमचा वडा वगैरे खायचा असेल तर पुढे यावं लागेल म्हणजे. काय म्हणला? वडा वगैरे खायचा असेल तर पुढे यावं लागेल. ॲड्रेस पत्ता. आपलं शाहूपुरी 5 बंगला हां. भाजी मार्केट. आणि हे मागे पाण्याची टाकी कसली ती? ही पाण्याची टाकी आहे आपली महानगरपालिकेची. नाही पण काहीतरी आहे ना तिथं, म्हणजे शाहूपुरीतच येते का? हो शाहूपुरीतच. नारायणी बॉम्बे वडा. अच्छा. आणि टायमिंग काय असतं तुझं? सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत. 2 ते 4 बंद असते. मग 4 ते 9:30 पर्यंत असतोय. एकच बास का हो? हां तेच म्हणलं. संध्याकाळची गर्दी जास्त होते ना? हो संध्याकाळी गर्दी असते. बस होऊन जायला.